बंधूंनो नमस्कार, जय शिवराय। आज 1 मे महाराष्ट्र दिन। या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। आज सर्व चित्रपटगृहांमध्ये राजा शिवाजी हा 3-4 भाषांमधून चित्रपट रिलीज झालेला आहे रितेश देशमुख यांचा। आम्ही चित्रपट पाहून आलेलो आहोत। याच्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया जरी असल्या तरी हा चित्रपट पाहिला पाहिजे। अशासाठी या चित्रपटामध्ये सर्व रिअलिटीज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। काही गोष्टींना फिल्म असल्यामुळे काही दाखवाव्या लागतात, परंतु जुन्या इतिहासाची कुठे छेडछाड झालेली हे दिसत नाही आहे। सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो जीवा महाला आणि जे प्रतापगडाखालची जी शेवटची भेट होती अफजल खानाची, ती जी सीन आहे अप्रतिम। जीवा महालाची ज्यावेळेस एंट्री होते अक्षरशः थिएटर ही टाळ्यांनी शिट्ट्यांनी गुंजून जाते। ते खरोखर हा पिक्चर पाहायला पाहिजे, आपल्या लेकरांना दाखवला पाहिजे। चित्रपट किती भारी होता यापेक्षा चित्रपटामध्ये किती इतिहास चांगला आणि योग्य दाखवला हे जास्त महत्त्वाचं आहे। स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा, या वाक्याने अगदी मन जिंकून गेलंय। खरोखर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना माझी विनंती राहील की आपण महापुरुषांचे चित्रपट परिवारासह पहा, अशासाठी की आपल्या लेकरांना हा इतिहास कळला पाहिजे आणि खरा इतिहास कळला पाहिजे। जोपर्यंत इतिहास कळणार नाही, वाचणार नाही, तर कळणार कसा? आणि अशा प्रकारचे चित्रपट सुपरहिटच व्हायला पाहिजे, अशासाठी की अशाच प्रकारचे चित्रपट जर सुपरहिट झाले तर नवीन अशा प्रकारच्या इतिहासाचे चित्रपट येतील आणि त्या दृष्टिकोनातून जास्त चांगल्या प्रकारे इतिहास आपल्याला माहीत होत राहील। तर एकंदरीत मला तर हा चित्रपट खूप छान वाटला। हां, कुठे कुठे तुम्ही इंडिव्हिज्युअली मिस्टेक्स काढू शकता, पण मला त्यामध्ये जायचं नाही आहे। बस यामध्ये जे चांगलं काही होतं ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा रोल होता। ज्यावेळेस रितेश देशमुख झिरो टोपच्या व्यतिरिक्त असतात त्यावेळेस ते 100% शिवाजी वाटत असतात। काही सीन्समध्ये तर एकदम अप्रतिम। अफजल खान एकदम छान। अजून जर अफजल खानाचे केस वगैरे मोठे असते तर खूप छान वाटलं असतं, कारण त्याला तसं पाहण्याची आपल्याला सवय झालेली आहे। त्याच्यानंतर शहाजी राजे अप्रतिम, खूपच सुंदर। त्यानंतर अभिषेक बच्चनने जो रोल केला संभाजींचा, शिवरायांचे मोठे बंधू, अप्रतिम सुंदर। जिजाऊंचा रोल छान। एकंदरीत सगळं काही या पिक्चरमध्ये खूप छान आहे। मुळात इतिहास रिअल आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच बघा। चला बघत राहूया राजा शिवछत्रपती या चित्रपटाला। या निमित्ताने भरपूर शुभेच्छा। चित्रपट यशस्वी होऊ दे आणि अशा प्रकारे चित्रपट येत राहू दे। रितेश दादा खरोखर धन्यवाद। जय शिवराय।